आता थोडंसं जे आहे जी घटना थोडक्यात सांग. सगळ्यांनी ती घटना सगळ्यांना माहिती झालेली आहे. काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. पण पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की हे यातील काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी ज्या वेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ उभे राहतील. शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे होते तिथे, फडणवीस होते, अजित पवार वगैरे सगळे होते बरोबर. तर त्यांनी सांगितलं की आमचा इथे सिटिंग कॅन्डिडेट आहे. शिंदे साहेब म्हणाले. तर त्यांनी सांगितलं की नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, मी त्यांना समजवतो. त्याच्यानंतर सगळे गप्प बसले. होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो. अर्ध्या वाट्यातून प्रफुल्लभाई पटेल, तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीला. आम्ही गेलो. म्हटलं काय झालं बा अचानक केवढं. तर म्हणे असं असं झालं. रात्री 3 वाजेपर्यंत मिटिंग होती. काय आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत 1 वाजला होता. काय तर हा असा असा निरोप आहे. म्हटलं काय मी तर तिकीट मागितलं नाही. या उन्हातान्हात कुठे जाऊ मतं मागायला. पण नाहीत म्हणे तुम्हालाच उभं राहा. म्हटलं समीर भाऊला उभं राहा. नाही तुम्हालाच उभं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार. मग म्हटलं 24 तास द्या, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं बाबा मला नको तुम्ही. ते म्हणे अजिबात हे काही चालणार नाही, तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा. म्हटलं बा ठीक आहे राहतो उभा. आलो नाशिकमध्ये. सगळ्याच समाजाशी, सगळ्याच धर्माशी, सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले. प्रचंड कामाचं हे जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये, अगदी रस्ते असेल, फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, पुणेकर ट्रॉली असेल किंवा आणखीन बोट क्लब असेल, काही काही असेल ते सगळ्यांना. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार. साहेब तुम्ही उभे राहा. निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणखीन आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील. अरे 1 आठवडा गेला माझं नावच कोणी घेईना. 2 आठवडे गेलं नावच आहे ना. 3 आठवडे झाले नावं संपायची पाळी आली तरी नाव. 4 आठवडे झाले. आता हे शेवटीचे 2, 4, 5च राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं. मला करा. मी तर मागितलं नव्हतं. तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो. उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही. पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही नाही भुजबळ साहेब तुम्हीच उभे राहणार आहात. नाही बोलले. 10 दिवसांनी मग बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली. अरे मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची. घाई केली म्हणून सांगतात. बरं ठीक आहे जाऊ द्या. पुढे पुढे मग काय झालं ते निकाल काय लागले त्याच्यामुळे याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. ठीक आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल. म्हटलं ठीक आहे आता मी काय बोलणार. ठीक आहे जाऊ दे. दुसरी आणखीन एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती सातारची जागा आम्हाला मिळाली परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते. मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ. ठीक आहे. तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे. आता मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. अरे पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना. हे असं सांगण्याची एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे. अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना. मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत. काय घर की मुर्गी दाल बराबर.
काय नाही नाही, तुमची गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे. तुम्हाला लढावं लागेल. कारण अडचणीत आले होते त्या दिवशी, त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये. म्हटलं ठीक आहे बाबा, राहिलो उभा. काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारी आले, आंतरवेली सराटीचे, ते इंजेक्शन, ते काय ते सलाईनचे, आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या का तिथेच नेमके. ते पाठवत्याला मिटिंग तिथे, लासलगावला मिटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही. यांच्या मिटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला. मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीनं लढले. आता ती हिमतीनं लढले. आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल. मकरंद पाटलाला मंत्री करायचं, केलं मंत्री त्यांनी. त्या जागेवर तुम्ही जा. अरे म्हटलं कसं काय? अरे ते म्हणजे तुम्हाला जायचं होतं ना? जायचं होतं मग, पण आता काय वेळ काळ काय? आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असती ना. मग मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं, आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. दोन्ही ठिकाणी राहता येत नाही. तुम्ही राजीनामा तिथे द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं? नाही म्हटलं तरी काहीतरी 1.25 लाख मतं काहीतरी पडलेली असतील ना मला. काय करायचं त्यांनी? कोणाकडे बघायचं? कपाळ आपटून घेतील विचारे. मी म्हटलं हे काय होणार ना. मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. प्रफुल्लबाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली. आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादांशी बोललो. अजितदादांना समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही. जे मला कळलं ते आज मी सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केली. तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते, शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल फार. नाही ठीक आहे. आता हे जे झालंय ते झालंय. कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न उच्चारण्यात काय अर्थ नाही. मग यांनी केलं का, त्याने कोणीही नाही.